तर दृश्य आपण पाहतोय पुण्यातली दृश्य आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या ठिकाणी उड्डाणपुलाचं उद्घाटन होत आहे। ही थेट लाईव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रावर पाहतोय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उड्डाणपुलाचं उद्घाटन होत आहे। पुण्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडतोय। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। पुण्यातल्या विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी या उड्डाणपुलामुळे कमी होणार आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपूल बांधले गेले, त्याचं लोकार्पण होत आहे। तरी थेट लाईव्ह दृश्य आपण पुण्यातून पाहतोय। पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील विद्यापीठ चौकात उड्डाणपुलाचं लोकार्पण हे केले जाते। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, जगदीश, खरं तर पुण्यातील अतिशय महत्त्वाचा हा उड्डाणपूल जो आहे तो आता लोकांना वापरण्यात येणार आहे। लोकार्पण जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून झालेलं आहे। खरं तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये हा दुमजली उड्डाणपूल जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। वरती मेट्रो धावेल आणि खाली वाहनं जे आहेत त्यांना जाताना हा अतिशय महत्त्वाचा उड्डाणपूल तयार झालेला आहे। कारण का मागील कित्येक वर्षांपासून विद्यापीठ चौकामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी जी आहे ती वाहतूक कोंडी होत होती। कारण का बाणेरच्या दिशेने जाणारे असतील, औंधच्या दिशेने असतील किंवा पाषाणच्या दिशेने जाणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे आणि तिथून जे आहे ते शिवाजीनगरकडे येणारा हा संपूर्ण रस्ता आहे, मुख्य शहरामध्ये येणारा रस्ता आहे। पीएमआरडीच्या माध्यमातून हा सगळा उड्डाणपूल जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि यामुळे पुन्हा मोठा दिलासा मिळणार आहे। एका बाजूची ही सगळी वाहतूक कोंडी दूर होणार आहे, कारण का दोन्ही बाजूचं काम अजून पूर्ण झालेलं नाहीये। केवळ एका बाजूचा रस्ता जो आहे तो सध्याच्या घडीला सुरू करण्यात आलेला आहे, तर दुसरा बाजूचा रस्ता पुढच्या 2 महिन्यामध्ये जो आहे तो सुरू करू अशा प्रकारचं मत पीएमआरडीच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। परंतु आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या उद्घाटन या सगळ्या पुलाचं झालेलं पाहायला मिळतंय आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इलेक्ट्रिक वाहनामध्ये बसून या उड्डाणपुलाची सफर देखील केलेली पाहायला मिळते आणि आता वाहतुकीसाठी हा पूल जो आहे तो खुला केला जाईल, कारण का मागील कित्येक वर्षांपासून हा पूल रखडलेला होता आणि आता याचा लोकार्पण झाल्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे। धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल।